प्रकल्प अधिकारी खरं तर युते साहेब आज या ठिकाणी 2 दिवसापूर्वी हजर झाले आहेत. प्रकल्प अधिकारी म्हणून अत्यंत कार्यक्षम म्हणून असं खरं तर आपल्याला प्रकल्प अधिकारी लाभलेले आहेत. खरं तर त्यांचा आपण या ठिकाणी आपला आदिवासी बांधव आणि कातकरी बांधव त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर प्रामुख्याने उदापूरवरचे आमचे नेते आदरणीय अंकुश शेठ आंबले साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी खरं तर दाभाडेताई या जिल्हा परिषद सदस्याच्या गटातल्या या ठिकाणी आले आहेत. त्याचप्रमाणे माहिती अमोल लांडे म्हणजे माझ्या सुनबाई या पण तुमच्या सत्कारासाठी या ठिकाणी आल्या आहेत. त्याचप्रमाणे खरं तर डावकर ताई पंचायत समिती सदस्य त्या पण आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी खरं तर आंबलेताई पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे केदारीताई पंचायत समिती सदस्य आणि त्यांचे सासरे लोकमुक्त सरपंच बाळासाहेब केदारी, आमचे चिरंजीव अमोलभाऊ लांडे असतील, खरं तर डावकर साहेब आहेत, आपले इजू दामशे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आपले संजूदा शिंगोटे, त्याचप्रमाणे आपले जावई या ठिकाणी दाभाडे त्यांचे चिरंजीव आहेत म्हणजे आमचे जावई आहेत आणि सगळी मंडळी ग्रुप आला म्हणजे 2 मतदारसंघातून आले. त्याचप्रमाणे राजू तू कुठे सांगते बा श्रीजीत संघटना कातकरी समाजाची आणि विशेष करून ही समोर ज्या बसलेल्या माझ्या महिला भगिनी आहेत हे सगळे आपलं कुटुंब आहे. सर हे माझ्याकडं ऊसाच्या कामासाठी शेतीसाठी ही प्रामाणिक सगळे मजूर आहेत आणि ती सुद्धा तुमच्या सत्कारला आलेले आहेत. आणि म्हणून आता आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावित आपण चर्चा केली आहे. आमची तुम्हाला मागणी सर्व सदस्यांच्या वतीनं, सर्व आदिवासी ठाकर कातकरी सर्व जाती धर्मांच्या वतीनं साहेब तुमच्याकडे आम्ही मागणी केली आहे. तुम्ही नवीन प्रकल्प अधिकारी आहात, या ठिकाणी सर्वांना योजना कशा होतील या दृष्टिकोनातून खरं तर आम्ही तुमच्याकडं मागणी केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही 7-10 दिवस तुमचं सगळं ओळख पाळख सगळं एडिट झाल्याच्या नंतर तुम्ही एक आपण बैठक लावू आणि त्या बैठकीला आम्हाला तुम्ही बोलवा आणि तशा पद्धतीनं आपण असं ते नियोजन करू. अशा प्रकारची सर तुम्हाला सूचना केली आहे. तुम्ही चांगलं काम करा. आम्हाला आनंद वाटला की आपण या ठिकाणी एक कार्यक्षम आणि खरंखर साहेब तुम्ही स्वतः आदिवासी असल्यामुळं आदिवासीचं दुखणं कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे. व मासे कसे पकडायचे, आवणी कशी करायची, व डोंगरावर कसं जायचं, शेळ्या कशा चारायच्या, म्हणजे गायीची धार कशी काढायची, हे सगळं तुम्ही आदिवासी असल्यामुळे तुम्हाला सगळं माहीत आहे. तुम्हाला काही सांगायची गरज नाही. म्हणून मग आधी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभ थेट या महिला भगिनीपर्यंत कसे जातील, याला लाभ कसा मिळेल हा दृष्टिकोन डोळ्यात ठेवायची. आता पण मला कोणाला नाव ठेवायचं नाही, कोणी ठिकाण नाही, परंतु जे असे वैयक्तिक जे लाभ आहेत हे लाभार्थ्यापर्यंत गेले पाहिजे. कुठल्या प्रकारची डीबीटीची योजना जर झाली लाभार्थ्याला जाते, कुठल्याही प्रकारचा मोगरा लागवड असेल, हळद लागवड असेल, तर कुठल्याही प्रकारचं संस्थेला न देता वैयक्तिक त्या लाभार्थ्याला लाभ दिला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आमची प्रकल्प अधिकारी म्हणून तुमचं करावं. आणि ज्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत कातकरी समाजाच्या, त्यांची मागणी काय तुम्हाला काय अपेक्षित येत आहे? आमचं मच्छी मारायचं अपेक्षा, म्हणजे जाळी होडी जाळ्यांचं आणि होडीचं ते आम्ही टाकलेले प्रस्ताव केलेले आहे. हो बरं ठीक आहे. आपण साहेब लिहून घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्याच आम्ही पेटीमध्ये कातकरी समाज हा फार मागासलेला आहे. त्यांना घरकुल असेल, त्यांना जाळे असेल, त्यांना असं वैयक्तिक लाभाच्या योजना व काही आमच्या कातकरी महिला शेळी पालन करतात. मग एखाद्याला 10-25,000 रुपये शेळ्या दिल्या तर त्या शेळ्या घेऊन त्याचा जीवन उद्धार करतील. असं एखाद्याला एखादी म्हैस दिली त्या म्हशीचं प्रकरणात जे योजना आहेत त्या, व एखाद्याला शिलाई मशीन दिली, एखाद्याला मच्छी मारणी करण्यासाठी जाळं दिलं आणि 5 लोक मिळून एक तुम्ही होडी दिली तर पिंपळगाव धरणे, माणिकगाव धरणे, वडद धरणे, अशा प्रकारचं त्यांना ते व्यवसाय करता येईल. बरोबर आहे का महिला? बरोबर आहे का आवाज? बरोबर आहे ना? त्यांच्या अशी माहिती लादल्या बुद्रिया बिचल्या तर ते आल्याच धाडताना बघा आपलं साहेब आलं म्हणून सत्कार करायला हरकत नाही. आपण साहेब चांगलं काम कराल अशी आमची अपेक्षा आहे. मी अधिक काही न बोलताना शिकून आम्ही आता तुमचा सगळे
दोन आंबे विचारले आपण. डबल राजे नाही. येऊन येते आम्ही तुम्हाला माहिती घ्या घ्या. अरे साहेब आपले. हा. आपण आज खरं तर या ठिकाणी सामुदायिक सत्कार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच जागी उभे राहा, सरपंच उभे राहा जागी, सरपंच, उपसरपंच सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं आपण खरं तर आपले लाडके प्रकल्प अधिकारी, मी लाडके यासाठी म्हणलं की खरोखर साहेबांनी आपण ज्या ज्या सूचना केल्या त्या साहेबांनी कागदावरती नोट करून घेतलेल्या आहेत आणि आपण खरं तर आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सत्कार या ठिकाणी सर्व जाती धर्मांच्या वतीनं प्रकल्प अधिकारी साहेबांचा आपण सत्कार केलेला आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी कार्यभाग केलेला आहे, तरी सकाळी साहेब 10 वाजता इथं आलेले आहेत. अशा प्रकारचा हा साहेबांचा कार्यभाग इथून पुढच्या भविष्य काळामध्ये चालणार राहील. साहेब तुमच्या पाठीची ही जनता आहे, जनतेची कामं तुम्ही करणार आहात एवढा विश्वास आम्हाला तुमच्याबद्दल आहे आणि म्हणून पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची तर या कातकरी महिलांनी द्यायची. कारण ह्या गरीब महिला आहेत आणि ह्या मजुरीने मी रोज बघतोय जुन्नरच्या मार्केट मत्स्य बाजारामध्ये त्या तिथे व्यवसाय करतात. काय 4-2 रुपये मिळेल तरी त्यांच्या दोन उधार करतात. अशा प्रकारचे आहेत आणि तुम्हाला आता ओळख करून दिलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला राहीलच आणि म्हणून अशा प्रकारचं तुमचा अगदी खुशी तुमचा सत्कार केलेला आहे. आता या ठिकाणी कातकरी समाजाच्या या इकडे या ते सत्कार राजू तुझा कातकरी समाजाच्या वतीनं हा दुसरा सत्कार साहेबांचा होतोय. आम्ही जरी समुदाय केलाय तरी हा सत्कार म्हणजे एक मानाचा सत्कार आहे. साहेब तुम्ही एक आमचे पालक आहेत, तुम्ही गोरगरीब जनतेचे पालक आहात आणि प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यक्षम प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्ही इथून पुढच्या भविष्यात काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांसाठी धन्यवाद. जेव्हापर्यंत आहे तुम्हाला आश्वासन देतो स्वस्त करतो अधिकारी म्हणून, आदिवासी समाजाचा मुलगा म्हणून तुम्हाला पाठीमागच्या काळामध्ये तुमचे आधीचे जे अधिकारी येऊन गेले प्रदीप देसाई साहेब, तर काही राजकारणी मंडळींनी त्यांना त्रास देण्याचं कार्य केले. आपल्याकडून तसं होणार नाही. कोणी तुम्हाला त्रास दिला, तुम्ही कार्यकुशल अधिकारी, असं काही त्रास वाटला तर नक्की आम्हाला सांगा. आमची आजची टीम तुमच्या मदतीला असेल. खरं तर आज आपल्या सर्वांच्या मदतीसाठी खरं तर असं म्हणायला गेलं तर अधिकारी भरपूर असतात, काम करण्याचं क्षेत्रही वेगवेगळं असलं तरी पण आपल्या माणसांच्या हक्कासाठी आपल्या मदतीला नेहमीच कोणी ना कोणी येत असतं. तसेच आज प्रकल्प अधिकारी म्हणून गोडेगाव या ठिकाणी युवनाते साहेबांची जी युक्ती इथे करण्यात आली, त्यांचा आज इथे आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत समिती सदस्य म्हणून, आमचे सर्व सहकारी म्हणून इथे आज त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. कारण येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्या समाजासाठी किंवा गोरगरीब जनतेसाठी आपल्याला त्यांच्या हक्काचं जितकं त्यांना मिळवून देता येईल, जे त्यांच्यासाठी फायद्याचं असेल ते काम आपल्याला चांगलं करायचं असेल, एक प्रशासन आणि चांगले अधिकारी म्हणून किंवा राजकीय क्षेत्र असेल किंवा प्रशासकीय क्षेत्र असेल, त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर किती चांगलं काम घडू शकतं आणि किती लोकांची आपण त्यात मदत करू शकतो हे नक्कीच आपण येत्या काळामध्ये एकत्र काम करून दाखवून द्यायचं. आणि कोणत्याही अडीअडचणी असतील, जसं दाभाडेताईंनी आता सांगितलं की प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं गरजेचं नसतं, पण आपल्या भागामध्ये अशी काही व्यक्ती आहेत की ज्या प्रत्येक गोष्टींना गोरगरिबांच्या हक्कांच्या लढाईसाठी सुद्धा राजकीय वळण देतात.
पण त्यांनाही न तुम्ही न जुमानता कधी तुम्हाला आमची गरज लागली तर आम्ही अहोरात्री सुद्धा तुमच्या शब्दाला मान देऊन तुमच्यासाठी उपस्थित राहण्याचा आमचा प्रयत्न करेल आणि पुढील काळासाठी तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ट्रायबल एरिया मोठा आहे आणि जसं मला कळतंय तसं या ट्रायबल एरियामध्ये सर्वांचे जे जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेचे लाडके माजी अध्यक्ष सन्माननीय साहेब आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच टुरिस्ट सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुशराव आमटे खऱ्या अर्थाने आदिवासी विभागामध्ये जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत आणि ह्या माणसांनीच पुढील तो वारसा चालवण्यासाठी सोनाबाई दाभाडे असतील, माईताई असतील, आशाताई असतील, निलमताई असतील की ही युवा पिढी खऱ्या अर्थाने कामासाठी आणि अंमलभाव असतील पुढे आणली आहे. तुम्हाला एकच विनंती आहे की ह्या लोकांना जेवढं काही या आदिवासी लोकांसाठी तुम्हाला मदत करते पुढे करावी ही विनंती. पण गोडेगाव प्रकल्प कार्यालयामध्ये नवीनच या ठिकाणी आलेले योगनाथे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आदिवासी समाजाचे नेते देवरामजी लांडे साहेब, त्याचप्रमाणे पिंपळगाव जोगा डिंगोरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या दाभाडेताई, त्याचप्रमाणे माईताई लांडे आणि डावखरताई असतील, त्याचप्रमाणे नीलम आमले, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले सर्वांचे तरुण सहकारी अमरजी लांडे, त्याचप्रमाणे राजेंद्र दाभाडे या ठिकाणी उपस्थित कैलासजी गावकर असतील, संदीपदादा शिंगोटे असतील, कातकरी संघटनेचे नेते आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनी असतील. हे सर्वजण आपल्याकडं मोठ्या आशेने त्या भागाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेलो आहोत. या ठिकाणी दाभाडेताईंनी आत्ताच उल्लेख केला की मागच्या कार्यकालामध्ये देसाई साहेबांना या ठिकाणी प्रकल्प कार्यालयामध्ये राजकीय संघटनांच्या माध्यमातून किंवा राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि निश्चितच आपल्याही बाबतीत जर तसं काही प्रसंग आला किंवा उद्भवलाच आम्ही सर्व मंडळी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो असं आश्वासन देत असताना या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो की आमचे दोन्ही गट आदिवासी आहेत आणि त्या ठिकाणी आदिवासी समाजावर कोणत्याही प्रकारचा योजना मंजूर होताना कोणत्याही प्रकारचा हे होणार नाही, अन्याय होणार नाही याची आपण काळजी किंवा खबरदारी घ्यावी आणि तशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपल्या भावी कार्यासाठी या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की निश्चितच आपण आमची जी मागणी आहे किंवा आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि निश्चितच आपण त्याचा विचार करावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. सगळ्या महिला बहिणींच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानते, साहेबांचा सुद्धा आभार मानते. कारण आम्ही खात्री समाजामध्ये समाजाचे आणि त्याच्यातून आम्हाला या अशा सवलती पाहिजेत की शेळी पालन असो, म्हशी पालन असो, त्या म्हशी आणि मच्छीमारीसाठी आम्हाला जाळी असो किंवा होडे असो, ह्या असे जर असले तर आमचं पोट पाणी आमचं त्याच्यावरच आहे. कारण आम्ही आमच्याजवळ काही शेती वगैरे काही नसतं आणि त्याच्यावरच आमचं सगळं काही चालतं आमचं. आणि एवढंच बोलते.